Good morning students. Today we are going to start a new topic, data structure from CS1 paper. In this data structure we have discussed the lots of point related with data structures. For example, definition of data structure, the introduction of data structure, what is mean by linear array, what is mean by binary tree, how records are represented in मेमरी. these points are discussed in this chapter. आता आज आपण ज्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत तो चॅप्टर आहे डेटा स्ट्रक्चर. आता डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय आहे आपण बघूया, पण ती डेफिनेशन समजून घेण्या अगोदर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे काही टर्म्स आहेत त्या टर्मची डेफिनेशन पहिल्यांदा माहीत करून घेणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या की प्रोग्रामिंग म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू कम्प्युटर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही जो कम्प्युटरला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करता त्याला काय आपण म्हणतो तर प्रोग्राम्स म्हटलं जातं. मग हे प्रोग्राम्स जे आहेत ते डिफरंट लँग्वेजमध्ये राईट डाऊन केले जातात. आपण ज्याला C++ शिकलो किंवा प्रोग्राम ॲनालिसिस ज्याला आपण चॅप्टर शिकलो त्याला आपण ह्या टर्म्स बघितलेले आहेत. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज अँड असेंब्ली प्रोग्रामिंग लँग्वेज. या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये काय केले जातात, प्रोग्राम्स राईट डाऊन केले जातात की जेणेकरून ते मशीनला अंडरस्टँडिंग होतील. आता इथं ज्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज केलं जातं किंवा लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज केलं जातं त्याला तिथं पर्टिक्युलर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो आणि आपल्याला असाइन केलेला टास्क काय केला जातो, कंप्लीट केला जातो. आता इथं डेटा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपण जो काही डेटा प्रोव्हाइड करतो कम्प्युटरला, डेटा त्याचं काय केलं जातं तर ऑर्गनायझेशन केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं डेटा स्ट्रक्चर. आता त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण पहिल्यांदा इथं लक्षात घेऊया. पहिली टर्म आहे डेटा. आता बेसिकली डेटा याचं मीनिंग आपण काय म्हणतो की रॉ मटेरियल विच इज प्रोव्हाइडेड टू कम्प्युटर फॉर प्रोसेसिंग. प्रोसेसिंगसाठी आपण कम्प्युटरला जे काही इनपुट प्रोव्हाइड करतो त्या इनपुटला काय म्हटलं जातं तर डेटा म्हटलं जातं. पण तीच जी काही डेफिनेशन आहे आपली सिम्पल इंग्लिश लँग्वेजमधली ती थोडीशी इथं काय करण्यात आलेली आहे, मॉडिफाय करण्यात आलेली आहे. आणि डेटाची डेफिनेशन काय झालेली आहे तर सेट ऑफ व्हॅल्यूज. बघा डेफिनेशन तीच आहे की एखादी टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्ही कम्प्युटरला जे इनपुट प्रोव्हाइड करता मग त्या इनपुटमध्ये काय असतात तर व्हॅल्यूज असतात, काही टेक्स्ट इन्फॉर्मेशन असते, काही इमेजेस असतात. म्हणजेच काय आहे तर ती सेट ऑफ व्हॅल्यूज आहे की जी तुम्ही कम्प्युटरला प्रोव्हाइड करता. आता स्ट्रक्चर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, स्ट्रक्चर म्हणजे काय तर जो काही तुम्ही डेटा प्रोव्हाइड करता तो काय केला जातो, ऑर्गनाइज केला जातो किंवा तो वेल रिप्रेझेंटेशन करणं त्याला आपण काय म्हणतो स्ट्रक्चर म्हणतो. ज्या पद्धतीनं प्रत्येक लँग्वेजमध्ये ज्याला तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन करता त्याला त्या प्रत्येक लँग्वेजचा आपण म्हणतो की एक स्ट्रक्चर ठरलेला आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याचा साचा ठरलेला आहे आणि त्या साच्यामध्येच आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला जी असाइन केलेली टास्क आहे ती टास्क त्याच्यातून परफॉर्म करावी लागते. लक्षात आलं. स्ट्रक्चरचं मिनिंग काय आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ युअर डाटा इन वेल मॅनर किंवा वेल ऑर्गनाइज केलेला डाटा म्हणजे काय आहे स्ट्रक्चर आहे की ज्याला एक साचा ठरलेला आहे. आता त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन बघा काय, विच हॅव प्रॉपर्टीज ऑर व्हॅल्यूज. फील्ड. आता फील्ड म्हणजे काय, थोडक्यात डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय मिनिंग आहे बघा तर लॉजिकल ऑर मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारली जाते एक्झाममध्ये. व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर अँड स्टेट डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. तर डेटा स्ट्रक्चरचं मिनिंग काय तर तुम्हाला दिलेला जो काही सेट ऑफ व्हॅल्यूज आहे तो तुम्ही काय करायचा आहे, वेल ऑर्गनाइज करायचा आहे आणि सिम्प्लिफाय करायचा आहे, तो त्याला काय म्हटलं जातं मग डेटा स्ट्रक्चर. मग हे डेटा स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन करण्यासाठी काय करायचं आहे तर इट इज लॉजिकल ऑर मॅथमॅटिकल मॉडेल. लॉजिकल मॉडेल कशामध्ये येतं तर ज्याला तुम्ही प्रोग्रामिंग करता त्याला ते प्रोग्रामिंगचा पण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जो राईट डाऊन केला जातो तो कसा आहे त्याचं लॉजिकल मॉडेल आहे. और मॅथमॅटिकल मॉडेल. आता मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय इथं तर ज्याला तुम्ही एखादा डेटा वेल टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करता त्याला काय म्हटलं जातं तर डेटा स्ट्रक्चर म्हटलं जातं. ही आपण थोडक्यात त्याची डेफिनेशन सांगू शकतो. लक्षात आलं. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय तर लॉजिकल और मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं
ज्या वेळेला तुम्ही लॉजिकल एखादं मॉडेल तयार करता किंवा त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन तयार करता त्याला काय म्हटलं जातं तर डेटा स्ट्रक्चर. मग ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहेत, व्हॅल्यूज असणार आहेत आणि त्या व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, प्रॉपर फील्ड तयार करता आलं पाहिजे किंवा त्या व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी ते कॉलम्स तयार करण्यात आले पाहिजेत. आता इथं मी एक एक्झाम्पल तुम्हाला राईट डाऊन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इकडं लक्ष द्या, इथे मी एक स्टुडंटचं ऑर्गनायझेशनचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. मग याच्यामध्ये मला काय स्टोअर करायचं तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे. मी इथं 3 कॉलम्स तयार केलेत किंवा 3 फील्ड्स आहेत. पहिलं फील्ड आहे माझं रोल नंबर, सेकंड फील्ड आहे नेम आणि थर्ड आहे ॲड्रेस. आता फील्ड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं फील्ड. आता हा कॉलम रिप्रेझेंटेशन करण्यासाठी रोल नंबर वापरला आहे. रोल नंबर काय आहे, फील्ड आहे आणि ज्याला तुम्ही 1, 2, 3 या व्हॅल्यूज बघताय त्याला तो काय आहे, डेटा आहे. लक्षात आलं. फील्ड म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी जे कॉमन नेम वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो तर फील्ड म्हणतो. मग आता हे फील्ड झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ फील्ड्स. ज्याला तुम्ही नंबर ऑफ फील्ड्स एकत्र आणता त्याला त्याच्यापासून काय तयार होतं तर एक रेकॉर्ड तयार होतो. फॉर एक्झाम्पल मला जर रोल नंबर 1 जो आहे स्टुडंट त्याचं रेकॉर्ड पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, त्याचा रोल नंबर येणार आहे, त्याच्यानंतर त्याचं नेम येणार आहे आणि त्याचा दिलेला ॲड्रेस येणार आहे. ह्या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे काय असणार आहे, रेकॉर्ड असणार आहे. कोणतंही रेकॉर्ड ज्या वेळेला तुम्ही मेमरीमधून काढायला जातं किंवा कम्प्युटरमधून ॲक्सेस करायला जाता त्याला त्याच्याशी रिलेटेड डिफरंट सेट ऑफ व्हॅल्यूज किंवा त्याच्याशी रिलेटेड डिफरंट फील्ड्सचं कलेक्शन तुम्हाला दिलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं तर फील्ड म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन आहे फाईल. आता फाईल म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. असे मल्टिपल कलेक्शन ज्याला तुम्ही एकत्र तयार करता आणि त्याच्यापासून काय केली जाते एक सिंगल फाईल तयार केली जाते. लक्षात आलं तुमच्या. सगळ्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत डेटा स्ट्रक्चरमधला याच्यासोबत अजून एक डेफिनेशन याच्यामध्ये आहे ती आहे प्रायमरी की. आता प्रायमरी की म्हणजे काय तर अशी व्हॅल्यू की जी डुप्लिकेशन होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल इथं रोल नंबर जो आहे तो रोल नंबर डुप्लिकेट तयार होऊ शकत नाही किंवा तो डबल तयार होऊ शकत नाही. एकदा जर तुम्ही स्टुडंटला एखादा रोल नंबर असाइन केला तर त्याची डुप्लिकेट कॉपी तयार होऊ शकत नाही. त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं तर प्रायमरी की. आणि प्रायमरी की ही कुणाला दिली जाते तर ज्या फील्डमध्ये न्यूमेरिक व्हॅल्यूज स्टोअर केल्या जातात त्या फील्डला मोस्टली काय केली जाते प्रायमरी की दिली जाते. फॉर एक्झाम्पल इथं मी नेम हे फील्ड घेतलेलं आहे. नेम फील्डमध्ये तुमचं जे नेम आहे ते नेम डुप्लिकेट असू शकते किंवा एकाच नेमचे 2 स्टुडंट असू शकतात. मग मी जर नेम ह्या फील्डला जर प्रायमरी की दिली तर तिथं डुप्लिकेशन होऊ शकतं. पण ज्यावेळेला मी रोल नंबर या फील्डला प्रायमरी की असाइन करते त्याला तिथं डुप्लिकेशन अवॉइड केलं जातं. प्रत्येकाला दिलेला रोल नंबर कसा असतोय तो युनिक असतो आणि तो परत त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये रिपीट केला जात नाही. लक्षात आलं. या डेफिनेशन्स काय काय आहेत. डेटा म्हणजे काय तर सेट ऑफ व्हॅल्यूज आहे. त्याच्यानंतर फील्डची डेफिनेशन काय विच हॅव प्रॉपर्टीज और विच हॅव व्हॅल्यूज. थर्ड वन डेफिनेशन आहे रेकॉर्ड. रेकॉर्ड्स मीन्स कलेक्शन ऑफ फील्ड. नेक्स्ट आहे फाईल. कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स मीन्स फाईल.
आणि लास्ट वन डेफिनेशन आहे डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर मीन्स लॉजिकल और मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. या सगळ्या डेफिनेशन्स तुमच्या लक्षात आल्या असतील. याच्यावरून एक गोष्ट तुमच्या क्लिअर झाली असेल की डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय आहे थोडक्यात. तर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ज्याला तुम्ही एखादा डेटा रिप्रेझेंट करता त्याला काय म्हटलं जातं, डेटा स्ट्रक्चर म्हटलं जातं. मग ह्या डेटा स्ट्रक्चरवरती डिफरंट टाईप्सचे ऑपरेशन्स करू शकतो. ज्याला तुम्ही डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणता त्याला त्या टेबलमध्ये तुम्ही डेटा इन्सर्ट करू शकता, टेबलमधून डेटा डिलीट करू शकता. टेबलमध्ये जो काही डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमधला आहे तो तुम्ही सॉर्ट आउट करू शकता, मर्ज करू शकता. या पद्धतीचे ऑपरेशन्स काय करायचे आहेत आपल्याला नेक्स्ट डाऊन स्टडी करायचे आहेत. पण ह्या टर्म सगळ्या तुमच्या लक्षात आल्या का की डेटा स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या टर्म्स आपल्याला यूज करता येतात. आता नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो आहे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. याच्यावरती एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर अँड राईट डाऊन द एनी 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. आता ते डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स कोणकोणते आहेत ते आपण इथं स्टडी करूया. त्याच्यासाठी मी हे टेबल जे आहे ते टेबल मी इथंच राईट डाऊन ठेवलेलं आहे कारण याच्यावरतीच आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करताना बघता येतील. टोटली 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ॲरेची जी आपली कन्सेप्ट आहे ती ॲरेची कन्सेप्ट ही लक्षात ठेवून या ज्या डेटा स्ट्रक्चर्स ऑपरेशन आहे हेही लक्षात ठेवू शकता. कारण ॲरे ही कन्सेप्टसुद्धा कशाशी रिलेटेड आहे तर डेटा स्ट्रक्चरशीच रिलेटेड आहे. ॲरे म्हणजे काय आहे आपला तर सिमिलर ग्रुप जे आहे ज्यांचा डेटा टाईप सेम आहे अशा इलेमेंट्सचा ज्याला आपण ग्रुप तयार करतो त्याला आपण काय म्हणतो तर ॲरे म्हणतो. म्हणजे तिथंसुद्धा कलेक्शन ऑफ इलेमेंट्स आहे पण ते इलेमेंट्स कसे असतात तर सेम डेटा टाईप रिप्रेझेंटेशन करण्याचे असतात. ते सुद्धा ॲज अ डेटा स्ट्रक्चरचं आपल्याला एक्झाम्पल घेता येईल आणि ते एक्झाम्पल लक्षात ठेवून किंवा ॲरेची जी कन्सेप्ट आहे त्या ॲरेच्या कन्सेप्टवरून तुम्ही हे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन ही लक्षात ठेवू शकता. या प्रत्येकाचं मीनिंग मी तुम्हाला सांगते. जस्ट 1 मिनिट. इकडे लक्ष द्या. आता डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स म्हणजे काय तर ज्याला तुम्ही एखादा डेटा
तयार करता त्याला त्या डेटावरती कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता ते काय आहेत, त्याचे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स आहेत. आता हे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स कोणकोणते आहेत ते आपण स्टडी करूया. याच्यावरती एक्झामला तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन द डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. आता हे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स बघा, पहिलं ऑपरेशन आहे ट्रॅव्हर्सिंग. आता ट्रॅव्हर्सिंगचं मिनिंग बघा काय, ॲक्सेसिंग इच इलेमेंट ऑर रेकॉर्ड बाय वन्स. ज्याला तुम्ही हे डेटा स्ट्रक्चर ॲक्सेस करायचा प्रयत्न करता किंवा सपोज आय वॉन्ट टू रेकॉर्ड ऑफ स्टुडंट 1, ज्याला मला एखाद्या स्टुडंटचं याच्यातलं रेकॉर्ड ॲक्सेस करायचं असेल त्याला मला काय करायला पाहिजे, तर ते रेकॉर्डमधली सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळ्या इन्फॉर्मेशनला व्हिजिट करायला पाहिजे. त्याला मला काय करता येतील, ते डेटा स्ट्रक्चरमधले ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील. लक्षात आलं. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, तर ॲक्सेसिंग इच रेकॉर्ड बाय वन्स. जे काही तुम्हाला डेटा स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं आहे त्या डेटा स्ट्रक्चरमधलं प्रत्येक रेकॉर्ड ॲक्सेस करणं त्याला काय म्हटलं जातं, तर ट्रॅव्हर्सिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे इन्सर्टिंग. आता इन्सर्टिंग म्हणजे काय, तर दिलेल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये ज्याला तुम्ही न्यू एखादं रेकॉर्ड ॲड करता किंवा न्यू रेकॉर्ड इन्सर्ट करता त्याला काय म्हटलं जातं, इन्सर्टिंग. ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड इन डेटा स्ट्रक्चर इज नोन ॲज इन्सर्टिंग. म्हणजे हे जे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स आहेत त्याचं मिनिंग अगदी इझी आहे. आपण नॉर्मली ज्याला कम्प्युटरमध्ये हे वर्ड वापरतो, इन्सर्ट, डिलीट, रिमूव्ह, त्याच्यानंतर मर्ज, सॉर्टिंग, हे त्याचं जे मिनिंग आहे ऑलरेडी तेच मिनिंग इथं आहे. फक्त ते काय केलेलं आहे, तर इन डेटा स्ट्रक्चरमध्ये त्याच्या डेफिनेशन थोड्याशा चेंज केलेल्या आहेत. इन्सर्टिंग म्हणजे काय, तर टू ॲडिंग न्यू रेकॉर्ड इन डेटा स्ट्रक्चर इज नोन ॲज इन्सर्टिंग. आफ्टर दॅट डिलिशन. डिलिशन म्हणजे काय किंवा डिलीट करणे म्हणजे काय, तर टू रिमूव्ह एनी रेकॉर्ड फ्रॉम द गिवन डेटा स्ट्रक्चर. दिलेल्या डेटा स्ट्रक्चरमधून ज्या वेळेला तुम्ही एखादं रेकॉर्ड रिमूव्ह करता किंवा काढून टाकता त्याला काय म्हटलं जातं, डिलिशन म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सॉर्टिंग. आता सॉर्टिंगचं मिनिंग काय आहे हो, तर दिलेला जो काही तुम्हाला डेटा आहे तो तुम्ही काय करता, तर वेल अरेंज करता इन असेंडिंग ऑर्डर और इन डिसेंडिंग ऑर्डर इज नोन ॲज सॉर्टिंग. इथं सुद्धा जो काही तुम्हाला डेटा प्रोव्हाइड केलेला आहे तो डेटा तुम्हाला काय करायचा आहे, अरेंजिंग रेकॉर्ड्स इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर इज नोन ॲज सॉर्टिंग. नेक्स्ट आहे सर्चिंग. सर्चिंग म्हणजे काय, तर फाइंडिंग अ पर्टिक्युलर रेकॉर्ड विथ मॅचिंग द गिवन क्रायटेरिया. तुम्ही ज्याला एखादं रेकॉर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं त्याला ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काहीतरी तिथं क्रायटेरिया देता आणि त्या दिलेल्या क्रायटेरियानुसार काय केलं जातं, त्याला मॅच फाइंड आउट केली जाते. त्याला काय म्हटलं जातं, सर्चिंग. फॉर एक्झाम्पल हे जे माझ्याकडे आहे डेटा स्ट्रक्चर, याच्यातलं जर सपोज मला रोल नंबर 2 असणाऱ्या स्टुडंटचं रेकॉर्ड फाइंड आउट करायचे तर त्याच्यासाठी मी सर्चिंगचा क्रायटेरिया काय देणार आहे, रोल नंबर इज इक्वल टू 2. हा मी त्याला सर्चिंगचा क्रायटेरिया देणार आहे आणि त्या सर्चिंगच्या क्रायटेरियावरनं त्याला दिलेल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये तो मॅच करणार आहे आणि जिथं ते रेकॉर्ड त्याला मॅच होईल की ज्या स्टुडंटचा रोल नंबर 2 आहे ते रेकॉर्ड तुम्हाला काय करून दिलं जाईल, फाइंड आउट करून दिलं जाईल. आणि लास्ट आहे मर्जिंग. मर्जिंग म्हणजे काय, तर ज्याला 2 सेपरेट फाईल्स असतील तुमच्याकडं, त्या 2 सेपरेट फाईल्सपासून तुम्हाला एकच फाईल तयार करायची असेल किंवा एक सिंगल फाईलमध्ये तुम्हाला मल्टिपल रेकॉर्ड्स मर्ज करायचे असतील, कॉम्बिनेशन करायचं असेल, त्याला तिथं काय केलं जातं, मर्जिंग केलं जातं. लक्षात आलं. मर्जिंग म्हणजे काय, तर इट क्रिएट अ सिंगल फाईल फ्रॉम मल्टिपल फाईल्स किंवा इट क्रिएट अ सिंगल फाईल्स फ्रॉम 2 फाईल्स. लक्षात आलं. तिन्ही ह्या ज्या काही डेफिनेशन्स आपण 6 दिलेले आहेत किंवा हे जे काही 6 डेटा ऑपरेशन्स आहेत त्याचं मिनिंग काय आहे, ट्रॅव्हर्सिंग मीन्स ॲक्सेसिंग इच इलेमेंट ऑफ डेटा स्ट्रक्चर बाय वन्स इज नोन ॲज ट्रॅव्हर्सिंग. सेकंड वन आहे इन्सर्टिंग. इन्सर्टिंग मीन्स ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड इन द गिवन डेटा स्ट्रक्चर इज नोन ॲज इन्सर्टिंग. थर्ड वन इज अ डिलिशन, टू रिमूव्ह एनी रेकॉर्ड फ्रॉम द गिवन डेटा स्ट्रक्चर इज नोन ॲज डिलिशन. फोर्थ वन is a sorting, arranging of records in ascending order or in descending order is known as a sorting. Next one, searching. Searching means to find any record matching the specific criteria is known as searching. And last one is a merging, to create a single file from the given
टू फाईल्स. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं की डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स जे आहेत ते डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स कोणकोणते आहेत. याच्यावरती बोर्ड एक्झामला तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर अँड राईट डाऊन द डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. या चॅप्टरसाठी डेटा स्ट्रक्चर चॅप्टरसाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 17 मार्क्सचं वेटेज आहे की ज्याच्यामध्ये 1 हा MCQ विचारला जातो 1 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्स आणि 4 मार्क्ससाठी काय केले जातात, याच्यात 3 आणि 4 क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. ओके, लेट्स स्टार्ट द न्यू पॉइंट, अल्गोरिदम्स अँड देअर नोटेशन्स. अल्गोरिदमची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. फायनाईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आता याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टेप नोटेशन्स बघूया आपण. स्टेप, कंट्रोल अँड एक्झिट. ओके, सेकंड वन आहे कमेंट्स. थर्ड वन आहे व्हेरिएबल्स. नेक्स्ट वन आहे, फोर्थ वन आहे इनपुट आउटपुट. आता इकडे लक्ष द्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो आहे अल्गोरिदमिक अल्गोरिदम नोटेशन्स. आता अल्गोरिदम ही कन्सेप्ट आहे ती सगळ्यांना आपल्याला माहीत आहे कारण आपण 11th स्टँडर्डमध्ये प्रोग्राम ॲनालिसिस हा चॅप्टर स्टडी केला आहे. तरीही मी परत एकदा इथं अल्गोरिदमची डेफिनेशन रिवाईज करते. अल्गोरिदम मीन्स फायनाईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा, अल्गोरिदम म्हणजे काय तर फायनाईट सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन गिवन टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. एखादी टास्क परफॉर्म करायला ज्या वेळेला तुम्हाला दिली जाते त्यावेळेला त्याच्यासाठी जो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तुम्ही दिला जातो की जो स्टेप बाय स्टेप असणार आहे त्याला काय म्हटलं जातं तर अल्गोरिदम. मग कोणताही प्रॉब्लेम ज्या वेळेला तुम्हाला सॉल्व करायला दिला जातो त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये प्रोग्राम ॲनालिसिसचं डिझाईन तयार झालं पाहिजे. बरोबर आहे, आपण प्रोग्राम ॲनालिसिस जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये शिकलेलो आहे की प्रोग्राम डेव्हलपमेंटच्या स्टेप्स काय आहेत. कोणताही प्रॉब्लेम ज्यावेळेला तुम्हाला सॉल्व करायला दिला जातो त्यावेळेला पहिल्यांदा तुमचा फोकस कशावरती असतो तर आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला काय गिवन दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला इनपुट काय लागणार आहे, प्रोसेसिंग काय करावं लागणार आहे आणि आउटपुट काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा डिसाईड कराव्या लागतात. त्याच्यानंतर कोणता पार्ट येतो तो डिझायनिंगचा पार्ट येतो की ज्या वेळेला आपल्याला तर क्लिअर दिलेला आहे की हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. मग याच्यासाठी आपल्याला या रिक्वायरमेंट लागणार आहेत, हे इनपुट लागणार आहे, हे आउटपुट द्यायचं आहे आणि आपल्याला हे प्रोसेसिंग करायचं आहे. मग हे जे काही आपण इनपुट आउटपुट आणि प्रोसेसिंग घेतलेलं आहे त्याचं आपल्याला एक वेल डिझाईन तयार करावं लागतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप ही क्लिअर दिली असेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आउटपुट शो करून चालणार आहे का नाही आहे. पहिली स्टेप तुमची काय असली पाहिजे, इनपुटची असली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे तर त्याच्यावरती प्रोसेसिंग झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमची स्टेप काय असली पाहिजे, आउटपुटची असली पाहिजे. म्हणजे ज्या काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करणार आहात त्या कशा असल्या पाहिजेत, लिस्ट फॉर्मॅटमध्ये असल्या पाहिजेत किंवा त्या इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप असल्या पाहिजेत की ज्याला आपण
त्या ज्या इन्स्ट्रक्शनचा यूज करून आपण काय करू शकू, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. अजून अल्गोरिदमची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या त्यावेळेला की अल्गोरिदम हा कसा असला पाहिजे, तर रिटन इन सिम्पल इंग्लिश लँग्वेज. याच्यामध्ये ज्याला तुम्ही अल्गोरिदम्स राईट डाऊन करता त्याला तो सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्प्लिकेटेड वर्ड्स आपल्याला यूज करायचे नाहीत की जेणेकरून तो अल्गोरिदम कसा होईल, कॉम्प्लेक्स होईल. तुम्हाला तुमच्या इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग आता हे प्रॉब्लेमचं सोल्युशन डिवाइड करत असताना आपण बेसिक अल्गोरिदम्स आपण स्टडी केले की हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रायंगल, ॲडिशन ऑफ टू नंबर्स. या पद्धतीचे जे बेसिक अल्गोरिदम्स आहेत ते आपण तिथं स्टडी केले. इथंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर अल्गोरिदम्स राईट डाऊन करायचे आहेत. पण हे अल्गोरिदम्स आता राईट डाऊन करत असताना हे अल्गोरिदम्स ॲरेशी रिलेटेड असणार आहेत. त्यासाठी ॲरे ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचे आहे. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, या चॅप्टरमध्ये अल्गोरिदम्स राईट डाऊन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल की ॲरेमधले इलेमेंट ॲक्सेस करणं. मगाशी जे आपण ॲरेचे डेटा स्ट्रक्चरचे जे ऑपरेशन पाहिले, ट्रॅव्हर्सिंग, त्याच्यानंतर इन्सर्टिंग, डिलीटिंग, हे ऑपरेशन्स जे आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत, तर ॲरेशीही रिलेटेड आहेत. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचे आहेत, अल्गोरिदम स्टडी करायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण अल्गोरिदम्स इथं कसे राईट डाऊन करायचे हे स्टडी करूया. त्याच्यासाठी पहिलं नोटेशन दिलेलं आहे स्टेप. आता ज्या पद्धतीने आपण अल्गोरिदम्स 11th स्टँडर्डमध्ये राईट डाऊन करतो त्याला आपण त्या प्रत्येक स्टेपला एक पर्टिक्युलर नंबर देत होतो. ओके, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या पद्धतीने आपण काय करत होतो, त्या स्टेप्स राईट डाऊन करत होतो. फॉर एक्झाम्पल स्टार्ट, सेकंड वन इनपुट A, B, थर्ड C इज इक्वल टू A प्लस B अँड फोर आउटपुट C आणि फिफ्थ स्टॉप. ओके, या पद्धतीने आपण अल्गोरिदम राईट डाऊन करत होतो. हा अल्गोरिदम कशाशी रिलेटेड मी राईट डाऊन केलेला आहे, तर 2 नंबरची जर मला ॲडिशन परफॉर्म करायची असेल तर त्याच्यासाठी मी अल्गोरिदम राईट डाऊन केलेला आहे. पहिली स्टेप अल्गोरिदमची असणार आहे स्टार्ट. त्याच्यानंतर मला 2 नंबरची सम करायचे, त्याच्यासाठी मी A आणि B हे नंबर 2 इनपुट करून घेतले. तिसऱ्या स्टेपमध्ये मी काय केलं, तर प्रोसेसिंग केलं, म्हणजेच ॲक्च्युअल माझी ॲडिशन परफॉर्म केली. आणि चौथ्या स्टेपमध्ये मी काय केलं, आउटपुट C म्हणजे ॲडिशन तिथं काय केली, प्रिंट केली आणि माझा अल्गोरिदम स्टॉप झाला. आता इथं सुद्धा आपण ज्याला अल्गोरिदम्स राईट डाऊन करणार आहोत त्याला ह्या नंबरसोबतच आपल्याला काय वापरावं लागणार आहे, स्टेप 1, स्टेप 2 या पद्धतीनं तुम्हाला काय करावे लागणार आहेत, स्टेप्स मेंटेन करावे लागणार आहेत. इथं सुद्धा तुमची पहिली स्टेप काय असणार आहे, स्टार्ट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल. आता कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर ज्याला आपण इफ स्ट्रक्चर वापरतो त्याला एका स्टेपवरून तुम्हाला दुसऱ्या स्टेपवरती काय करावं लागतं, जंप करावं लागतं. इफमध्ये आपण काय चेक करतो, तर एखादी स्पेसिफिक कंडिशन चेक करतो आणि ती कंडिशन जर इव्हॅल्युएट ट्रू झाली तर आपण काय करतो, एखाद्या स्टेप्सवरती जंप करतो, किंवा जर ती कंडिशन फॉल्स झाली तर कोणत्या स्टेपवरती जंप करायचे त्याला काय म्हटलं जातं, तर कंट्रोल स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे एक्झिट. आता ज्या पद्धतीने आपण स्टॉप हा लास्टला अल्गोरिदममधला स्टेप यूज करत होतो त्याच्याऐवजी आपल्याला इथं काय यूज करावं लागणार आहे, तर एक्झिट ही लास्ट स्टेप्स असणार आहे. फर्स्ट स्टेप्स तुमची स्टार्ट ही असणार आहे आणि लास्ट स्टेप तुमची काय असणार आहे, एक्झिट, म्हणजेच तुमचं अल्गोरिदम तिथं काय झालेलं आहे, फिनिश झालेलं आहे. सेकंड वन आहे ते आहे कमेंट्स. आता कमेंट्सचं मिनिंग तुम्हाला माहीत आहे की ज्याला आपण C++ प्रोग्रामिंग लिहितो त्याला आपण तिथं कमेंट्स राईट डाऊन करतो. त्याच्यासाठी 2 स्लॅशचा यूज करतो, सिंगल लाईन कमेंट किंवा मल्टी लाईन कमेंट. ह्या कमेंट्स कशासाठी इम्पॉर्टंट असतात, तर एखादी पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला त्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय आहे किंवा ती इन्स्ट्रक्शन काय परफॉर्म करते याच्यासाठी जे रिटर्न फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथे लिहिता त्याला काय म्हटलं जातं, तर कमेंट. इथं सुद्धा आपण कमेंट राईट डाऊन करू शकतो की एखादी पर्टिक्युलर स्टेप जी आहे त्या स्टेपला दिलेली टास्क काय आहे बाबा, किंवा ती स्टेप नक्की ॲक्च्युअली काय वर्क करते हे तुम्ही काय करू शकता, कमेंटमध्ये राईट डाऊन करू शकता. मग अल्गोरिदम्स ज्याला आपण राईट डाऊन करतो त्याला कमेंट्स ज्या आहेत त्या ब्रॅकेटमध्ये राईट डाऊन केल्या जातात या टाईपमध्ये, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही कमेंट्स लिहू शकता. आता ह्या कमेंट्स ज्याला राईट डाऊन केल्या जातात
जातात त्यावेळेला एकतर त्या इन्स्ट्रक्शनच्या सुरुवातीला लिहावे लागतात किंवा इन्स्ट्रक्शनच्या एंडला लिहावे लागतात. या दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही कमेंट्स लिहू शकता. आता हा जर अल्गोरिदम आपण पाहिला तर आपली पहिली स्टेप आहे स्टार्टअप आणि दुसऱ्या स्टेपला मी लिहिलेलं आहे इनपुट ए अँड बी. मी इथं कमेंट लिहू शकते किंवा इथं जे प्रोसेसिंग झालेलं आहे सी इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे ॲक्च्युली इथं प्रोसेसिंग झालेलं आहे. प्रोसेसिंग मी इथं लिहू शकते. प्रोसेसिंग म्हणजे इथं आपण फॉर्म्युला वापरलेला आहे म्हणून इथं प्रोसेसिंग झालेलं आहे की ज्याच्यामध्ये ए आणि बीची ॲडिशन परफॉर्म केली आणि ती सीमध्ये स्टोअर केलेली आहे. किंवा या ठिकाणीही आपण कमेंट देऊ शकतो की इनपुट ए आणि बी म्हणजे काय, तर एंटर व्हॅल्यूज फॉर एंटर व्हॅल्यूज. या पद्धतीनं तुम्ही त्या स्टेपचं काय करू शकता, मिनिंग तिथे राईट डाऊन करू शकता. त्याला काय म्हटलं जातं तर कमेंट्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजमधला सगळा जो मेन आहे तो काय असतो, त्याचा डेटा असतो. आपण बघितलं की ज्याला C++ प्रोग्रामिंग आपण शिकलो त्याला इम्फॅसिस इज गिवन ऑन डेटा. तुम्ही जे काही इनपुट देता ते इनपुट खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ते इनपुट स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, तर व्हेरिएबल्स यूज करावे लागतात. डायरेक्टली आपण कोणत्याही व्हॅल्यूवरती ऑपरेशन करतो का हो, नाही आहे. आपण काय करतो तर दिलेली जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण कशामध्ये स्टोअर करतो, या टाईपच्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर केली जाते आणि ॲक्च्युली व्हेरिएबल्सवरती काय केले जातात, ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. व्हेरिएबल्सची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ज्याच्यामधील व्हॅल्यू सतत व्हॅरी होत जाते त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिएबल्स. किंवा जे मेमरीमध्ये प्लेस होल्डर्स आहेत, ज्यांना मेमरीमध्ये स्पेस दिली जाते, अशांना काय म्हटलं जातं, व्हेरिएबल्स. मग ज्या पद्धतीने आपण नॉर्मली व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, आता हा सुद्धा जर प्रोग्राम पाहिला तर ह्या प्रोग्राममध्ये ए आणि बी हे काय आहेत हो, तर व्हेरिएबल्स आहेत की ज्याच्यामध्ये काय केली जाणार आहे, युजरनं दिलेली व्हॅल्यू स्टोअर केली जाणार आहे. किंवा सी हा सुद्धा एक व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आउटपुट स्टोअर करणार आहे. इथं ए आणि बी याला कोणती व्हॅल्यू असाइन केली हे आपल्याला माहीत आहे का नाही आहे, पण आपण ती व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी दोन प्लेस होल्डर्स तयार केलेत ए आणि बी की ज्याच्यामध्ये युजर कोणतीही व्हॅल्यू काय करू शकतो, ॲड करू शकतो. मग इथं सुद्धा आपल्याला व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागणार आहेत. पण नॉर्मली ज्याला आपण हे सिम्पल अल्गोरिदम्स राईट डाऊन करत होतो त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स जे डिक्लेअर करत होतो ते स्मॉल लेटर्समध्ये डिक्लेअर करत होतो. पण ज्या वेळेला आता आपण इथून पुढं अल्गोरिदम शिकणार आहोत किंवा बेसिकली ज्याला अल्गोरिदम्स राईट डाऊन केले जातात त्याला अल्गोरिदम्समध्ये काय केले जातात, तर व्हेरिएबल्स हे कॅपिटलमध्ये डिक्लेअर केले जातात. फॉर एक्झाम्पल बघा, मॅक्स हा इथं मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे की जो कॅपिटलमध्ये असणार आहे. मग आता ह्या व्हेरिएबलला ज्याला व्हॅल्यू असाइन केली जाते त्याला त्याच्यासाठी या ऑपरेटरचा यूज केला जातो आणि इज इक्वल टू व्हॅल्यू. बघा आपण नॉर्मली ज्याला एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करतो त्याला काय करतो तर फक्त ह्या इक्वल टूचा यूज करतो. पण आता इथून पुढे ज्याला आपण अल्गोरिदम्स राईट डाऊन करणार आहोत त्याला या व्हेरिएबलला मी व्हॅल्यू असाइन केलेली आहे 5. मॅक्स हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे 5. हे असाइनमेंट ऑपरेटर मी यूज केलेलंच आहे आणि त्याच्यासोबत मी काय केलेत तर ह्या दोन कोलनचाही मी इथं यूज केलेला आहे. आता इथं सुद्धा तो आपण मॉडिफिकेशन करू शकतो. सी इज इक्वल टू या पद्धतीने आपण काय करू शकतो, इथं व्हॅल्यू असाइन करू शकतो. लक्षात आलं की नॉर्मली ज्याला आपण व्हॅल्यू असाइन करतो त्याला फक्त असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतो. आता इथं आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर सोबतच काय करायचं आहे, या कोलनचाही यूज करायचा आहे. आणि लास्ट आहे इनपुट आउटपुट. आता जर तुम्हाला युजरकडून एखादं इनपुट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, रीड हा वर्ड वापरला जातो. रीड मॅक्स म्हणजे काय तर युजरकडून मॅक्ससाठी काय कर, व्हॅल्यू इनपुट करून घे. त्याच पद्धतीनं मला जर आउटपुट द्यायचं असेल तर आपण कोणता वर्ड यूज करतो, प्रिंट. प्रिंट मॅक्स म्हणजे काय केलं तर मॅक्समधली व्हॅल्यू इथं काय केली, प्रिंट आउट केली. लक्षात आलं. अल्गोरिदमिक नोटेशन्स म्हणजे काय तर आपण इथून पुढे जे अल्गोरिदम्स राईट डाऊन करणार आहोत त्याच्यासाठी हे काही रूल्स आहेत की जे आपल्याला अल्गोरिदम्स राईट डाऊन करताना यूज करायचे आहेत. नॉर्मली आपण जो अल्गोरिदम राईट डाऊन करत होतो लॉजिक चेंज होणार आहे का, इथं नाही आहे. तुमचं प्रोग्रामिंगचं लॉजिक कुठंही चेंज होत नाही, फक्त रिप्रेझेंटेशन करण्याची स्टाईल काय होते प्रत्येक ठिकाणी चेंज होत जाते. आता इथं
म्हणजे ज्याला आपण अल्गोरिदम्स लिहिणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टींचा यूज करायचा आहे. परत एकदा मी हे रिवाइज करते. स्टेप म्हणजे काय, तर ज्याला तुम्ही अल्गोरिदम्स राईट डाऊन करता त्यावेळेला आपण ज्या पद्धतीनं नंबरचा यूज करत होतो त्या नंबरसोबतच आता आपल्याला स्टेप हा वर्ड वापरावा लागणार आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 या पद्धतीनं आपल्याला अल्गोरिदमसाठी स्टेप्स तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर कंट्रोलचं मिनिंग काय आहे, तर एका स्पेसिफिक स्टेपपासून तुम्ही ज्या वेळेला अदर स्टेप्सवरती जंप घेता, म्हणजेच ज्याला तुम्ही कंट्रोल स्ट्रक्चर वापरता, इफ कंडिशन वापरता, त्याला तिथं जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर कोणत्या स्टेपवरती जंप करायचं आहे तिथं काय केला जातो, कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज केला जातो. आणि एक्झिट काय आहे, तर ज्याला तुमचा अल्गोरिदम हा फिनिश होतो त्याला त्याची लास्ट स्टेप काय असली पाहिजे, एक्झिट असली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कमेंट्स. कमेंट्स ह्या कशा राईट डाऊन केल्या जातात, तर त्याच्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज केला जातो. एकतर तुम्ही स्टेपच्या सुरुवातीला कमेंट्स राईट डाऊन करू शकता किंवा स्टेपच्या एंडला कमेंट राईट डाऊन करू शकता. कमेंट म्हणजे काय, तर ती पर्टिक्युलर स्टेप जी आहे किंवा ती पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन काय टास्क परफॉर्म करणार आहे ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये जे राईट डाऊन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कमेंट्स. नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स. आपण व्हेरिएबल्स कशासाठी डिक्लेअर करतो, तर टू स्टोअर अ व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण प्लेस होल्डर म्हणून व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो. इथं व्हेरिएबल्स हे डिक्लेअर करण्यासाठी काय केलं जातं, तर कॅपिटल लेटर्सचा यूज केला जातो. आणि व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी असाइनमेंट ऑपरेटरसोबतच ह्या 2 कोलनचा यूज केला जातो आणि त्या व्हेरिएबलला असाइन केलेली व्हॅल्यू. आणि लास्ट वन आहे इनपुट आणि आउटपुट. जर तुम्हाला युजरकडून इनपुट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रीड आणि त्या व्हेरिएबलचं नेम, आणि जर तुम्हाला आउटपुट शो करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रिंट आणि त्या व्हेरिएबलचं नेम. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं, तर पहिली गोष्ट म्हणजे डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन काय आहे ही डेफिनेशन स्टडी केली. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर रिलेटेड ऑपरेशन्स कोणकोणते आहेत की ज्याच्यावरती मोस्ट ऑफ टाईम एक्झामला तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो ते स्टडी केलं. आणि त्याच्यानंतर अल्गोरिदम नोटेशन्स बघितलं की ज्याचा यूज करून आपल्याला काय करायचे आहेत, नेक्स्ट अल्गोरिदम्स राईट डाऊन करायचे आहेत. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.